नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मनोज देशमुख, राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज चाळीसगाव आपले आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या काही व्हिडिओमध्ये आपण भूहालचालींसंदर्भात विविध माहिती घेतलेली आहे। मित्रांनो, त्यामध्ये आपण भूहालचालींचे पुरावे, मंद व शीघ्र हालचालींचे वर्गीकरण, ऊर्ध्वगामी हालचाली, क्षितिज समांतर हालचाली व त्यांचे विविध जे काही भाग आहेत, प्रकार आहेत, त्यांच्या संदर्भात देखील आपण माहिती घेतलेली आहे। वलीकरणाविषयी माहिती घेतलेली आहे। त्याचबरोबर वळ्यांचे जे काही विविध भाग आहेत त्यांची देखील आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वळ्यांचे विविध प्रकार, विभंगांचे विविध प्रकार याविषयी माहिती घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही जर आमच्या जिओ हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळींचे विविध प्रकार याविषयी माहिती घेणार आहोत। वळ्यांचे विविध प्रकार या संदर्भात माहिती घेताना आपल्याला एक घटक महत्त्वाचा आहे त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे। वळ्यांचे जे काही स्वरूप आहे हे स्वरूप अनेक घटकांवर अवलंबून असते। यामध्ये खडकांचे स्वरूप कसं आहे, म्हणजे तो कठीण खडक आहे का मृदू खडक आहे याविषयी माहिती घेणे आवश्यक असते। बलाची तीव्रता, वळी प्रक्रियेमध्ये बल हा एक महत्त्वाचा घटक असतो। या बलाची तीव्रता कशी आहे, त्याचा कालावधी किती आहे, त्याचा प्रवेग किती आहे, वेग आणि दाब हा कोणत्या दिशेने आहे, हे घटक वळ्यांच्या प्रकारावर परिणाम करत असतात। मृदू आणि लवचिक खडक यांच्यावर वलीकरणाची प्रक्रिया लवकर होते किंवा वलीकरणाचा प्रभाव हा जास्त पडत असतो। दाब निर्माण करणाऱ्या बलांमुळे भूकवचाच्या दोन भागातील खडक एकमेकांच्या दिशेने ढकलले जातात आणि तो भाग संकुचित होतो, जाड होतो आणि त्यातून वलीकरण घडत असतं। बलाचा परिणाम झालेल्या खडकांचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे, किती टणक आहे यावर अवलंबून असते। बलाचा प्रवेग म्हणजे वेग किती आहे यावर सुद्धा वलीकरणाचे प्रकार ठरत असतात किंवा वलीकरण प्रक्रिया ही ठरत असते। दाब निर्माण करणारे बल ज्या वेळेला लवचिक खडकांवर प्रभाव टाकतात त्यावेळेला वलीकरणाची प्रक्रिया ही घडत असते। भूकवचात खोलवर असलेले जे काही खडक आहेत ते प्रचंड दाबाखाली असतात आणि सामान्यतः ते लवचिक असतात, ते तुटत नाहीत आणि त्यांना वळ्या पडतात। अशा या घटकांचा आज आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। दाब प्रक्रिया, खडकांचे मृदूपणा, लवचिकपणा, दाबाची प्रक्रिया, प्रवेग हे घटक वलीकरणाच्या प्रक्रियेवर किंवा वलीकरणाच्या प्रकारावर परिणाम करत असतात। त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी आज वलीचे प्रकार या घटकाच्या द्वारे करणार आहोत। वलीचे विविध प्रकार अभ्यासताना आपल्याला पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 4 वर काही वळ्यांचे चित्र दिलेले आहेत आणि त्याच बाजूला त्याच ठिकाणी काही वळ्यांचे आपल्याला गुणधर्म किंवा वैशिष्ट्य सांगितलेले आहेत। त्या अनुषंगाने आपल्याला त्या वळ्यांच्या जोड्या लावायच्या आहेत गुणधर्माच्या अनुषंगाने। म्हणून आपण सर्वप्रथम सममित वली या संदर्भात माहिती घेणार आहोत। सममित वलीच्या संदर्भात आपल्याला सांगताना एक गोष्ट लक्षात येईल की सममित वलींचे जे काही अक्षीय प्रतल आहेत हे ऊर्ध्वगामी स्वरूपाचे असतात आणि या वळ्यांचे जे काही उतार आहे हे उतार समान असतात। आकृतीत दर्शविल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला उतार हे समान दिसत आहेत। त्याचबरोबर दुसरा जो काही वलीचा प्रकार आहे तो म्हणजे असममित वली। या असममित वली प्रकारात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्याचा जो काही अक्षीय प्रतल आहे हा अक्षीय प्रतल काही प्रमाणामध्ये कललेला असतो असं आपल्याला नमूद करता येईल। त्याचबरोबर या वलीच्या भुजांचे कोन कमी जास्त स्वरूपात असतात। 2 नंबरच्या आकृतीच्या वरच्या भागात आणि खालच्या भागात जर आपण पाहिलं
तर त्या ठिकाणचे वळ्यांच्या भुजांचे जे काही कोन आहेत हे आपल्याला कमी जास्त स्वरूपाचे आढळून येतील. वळीचा जो काही तिसरा प्रकार आहे यामध्ये उलथलेले वली याचा आपण अभ्यास करून घेऊ. या ठिकाणी आपल्याला उलथलेल्या वली प्रकारामध्ये स्पष्टपणे बाणाच्या ठिकाणी बघा एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली स्पष्टपणे दिसते. हा या उलथलेल्या वळीचा मुख्य असा गुणधर्म आपल्याला सांगता येतो. एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली असणे हे उलथलेले वळीचं एक मुख्य गुणधर्म आहे. त्याचबरोबर ह्या वली प्रकारात भुजांचा जो काही उतार आहे तो एकाच दिशेने असतो. तसेच या ठिकाणी जो काही कोन आहे भुजांचा कोन आहे हा कमी जास्त स्वरूपात असतो. वर्तुळामध्ये तो तुम्हाला दिसत आहे. भुजांचा कोन या ठिकाणी कमी जास्त स्वरूपाचा असतो. वळींच्या प्रकाराचा चौथा जो काही भाग आहे किंवा चौथी जी काही वळी आहे ती म्हणजे आडवी वळी. दिसण्यास सोपी किंवा ओळखण्यास सोपी अशी ही वळी आहे. या वळी प्रकारात आपल्याला एका वळीवर दुसरी वळी क्षितिज समांतर विसावलेली लगेच लक्षात येत असते आणि आकृतीमध्ये ती दर्शवलेली सुद्धा आहे. बाणांच्या टोकांच्या वर या ठिकाणी आपल्याला एका वळीवर दुसरी वळी विसावलेली लक्षात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही वळ्या आहेत वळ्यांचे जे काही भाग आहेत उतार आहे त्या एकाच दिशेने वळ्यांचे उतार वळलेले दिसतात किंवा वळ्या एकाच दिशेने असतात. हे चौथ्या वळीचं आडव्या वळीचं वैशिष्ट्य सांगता येईल. वळीचा पाचवा प्रकार हा समंतिक वली आहे. या समंतिक वली प्रकारामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी वळ्या सरळ दिसतात परंतु त्यांचे जे अक्षीय प्रतल आहे हे अक्षीय प्रतल उभे आडवे तिरपे असे कुठल्याही स्वरूपामध्ये असू शकतात. या वळीचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वळ्यांच्या भुजा एकमेकास समांतर दिसत आहेत. या वळीच्या आकृतीमध्ये तुम्ही बघा या ठिकाणच्या काही भुजा आहेत त्या एकमेकांना समांतर या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहेत. ही समंतिक वली. वळीचे हे जे काही प्रकार आहेत या प्रकारांनंतर आपल्याला विभंगाचा अभ्यास करून घ्यायचा आहे. मित्रांनो, विभंग हा प्रकार किंवा विभंग ही जी काही प्रक्रिया आहे ही ताण निर्माण करणाऱ्या बलांमुळे म्हणजेच एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे विभंग प्रक्रिया निर्माण होत असते. ताण हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा असतो. या ताणामुळे खडकांना तडे पडतात त्यालाच आपण विभंग असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, भूकवचाच्या अंतर्गत भागामध्ये विविध प्रक्रियांद्वारे ताण निर्माण होत असतो आणि हा ताण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बल निर्माण करत असतो किंवा दाब निर्माण करत असतो परंतु तो विरुद्ध दिशेने आहे. हे बल कार्य करताना खडकाच्या विविध भागांमध्ये तडे पाडत असतं. ताणामुळे खडकांना तडे पडतात हा भाग महत्त्वाचा आहे. तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होत असतात. विस्थापित होणे म्हणजे त्यांची हालचाल होणे ते दुसऱ्या ठिकाणी स्थापित होणे अशा स्थितीला विस्थापन असं म्हटलं जात असतं. हे विस्थापन खडकांचं विस्थापन अधोगामी स्वरूपाचे म्हणजे खालच्या दिशेने सुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर ऊर्ध्वगामी स्वरूपाचे म्हणजे वरच्या दिशेने सुद्धा हे विस्थापन खडकांचं होत असतं. त्यासाठी पृथ्वीच्या अंतर्गत भागातल्या विविध क्रिया प्रक्रिया हालचाली या कारणीभूत असतात. विस्थापन क्षितिज समांतर म्हणजे आडव्या दिशेने मागे पुढे या दिशेने सुद्धा होत असतं. हे जे काही विस्थापनाचे 3 भाग आहेत अधोगामी विस्थापन ऊर्ध्वगामी क्षितिज समांतर या विस्थापनामुळे विभंगांचे विविध प्रकार आपल्याला करता येऊ शकतात. विभंगांच्या स्तरामध्ये आपल्याला विभंगांचा अभ्यास करताना काही गोष्टींवर प्रकाश टाकणं महत्त्वाचं आहे. प्रत्यक्षात विभंग कशाला म्हणतात ही गोष्ट देखील आपल्याला समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रचंड दाबाखाली नसलेल्या म्हणजे भूकवचाच्या वरच्या भागामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाच्या वरच्या भागामध्ये दाब हा खडकांवर कमी असतो. मग प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा काही थर काही वेळेला वळी प्रक्रियेस जुमानत नसतो कारण त्या ठिकाणी दाब कमी असतो आणि दाब कमी असल्यामुळे त्या खडकांना वळ्या पडत नाही. परंतु
मोठ्या प्रमाणावर जर अशा खडकांवर ताण पडल्यास तो खडक तुटतो. खडकांच्या अशा तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे म्हणतात. आपण साध्या भाषेत त्याला तडेजाणे असं सुद्धा म्हणू शकतो. विभंग, प्रस्तरभंग हे जे आहे मोठ्या प्रमाणावर ताण पडल्यामुळे खडकांच्या स्तरामध्ये घडत असतात. खडकांच्या या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल म्हणतात. म्हणजे तडा गेल्यामुळे जो भाग वेगळा होतो त्याला विभंग प्रतल असं म्हटलं जातं. या घटकांच्या अभ्यासावरून आपल्याला विभंगांचे काही प्रकार सुद्धा पडता येतात. विभंगांचे विविध प्रकार अभ्यासताना आपल्याला विभंगांमुळे गटपर्वत आणि खचदरी यासारख्या भूरूपांची निर्मिती होते हे देखील विसरून चालता येणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गटपर्वत आणि खचदरी या भूमी स्वरूपांची निर्मिती कशी होते हे देखील पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विभंगांचे प्रकार अभ्यासताना आपल्याला पाठ्यपुस्तकात 4 विभंगांच्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि ते विभंगांचे काही गुणधर्म किंवा काही वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. या वैशिष्ट्यांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करून घेणार आहोत. सामान्य विभंग. या सामान्य विभंग प्रकारामध्ये खडकांचा जो काही विभंग आहे किंवा विभंग प्रतल आहे ते खाली सरकल्यामुळे हा सामान्य विभंग निर्माण होत असतो. म्हणजे या ठिकाणी खडकाला तडे गेल्यानंतर खडक स्तरामध्ये ताण निर्माण होतो. ताण निर्माण झाल्यामुळे खडकाला तडे जातात, त्याला आपण विभंग म्हणतो. आणि हा विभंग झाल्यामुळे सामान्य स्थितीपेक्षा नैसर्गिक स्थितीपेक्षा खडकाचा एक स्तर हा खाली सरकल्याने सामान्य विभंग होत असतो. या सामान्य विभंगामध्ये आपल्याला प्रतल आकाशाभिमुख दिसत असते किंवा आकाशाभिमुख असते. सामान्य विभंगाची प्रक्रिया कशा पद्धतीने घडत असावी हे देखील आपण या आकृतीच्या साहाय्याने समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ही समोर तुमच्या समोर जी काही आकृती दिसते आहे हा एक खडक स्तर आहे किंवा एक मोठा भूपट्ट आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरायचं आहे. आणि या भूपट्टावर किंवा खडक स्तरावर कशा प्रकारे विभंग होऊन सामान्य विभंगाची प्रक्रिया घडत असावी या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास करूया. सर्वप्रथम विभंग तयार होण्यासाठी आपल्याला विभंगांमध्ये ताण निर्माण होत असतो हे घटक लक्षात आलेले आहेत. आणि या ताणामुळे लाल रेषा ही तड्याचं स्वरूप आपण दर्शवलेले आहे. या ठिकाणी तडा म्हणजे विभंग तयार झालेला आहे. आणि हा विभंग तयार झाल्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेतून कुठल्या तरी हालचाली, ऊर्ध्वगामी हालचाली, अधोगामी हालचाली प्रक्रियेद्वारे अधोगामी हालचाली होऊन एक खडक स्तर हा नैसर्गिकरित्या खाली सरकतो. या खाली सरकण्याच्या या क्रियेला आपण सामान्य विभंग असं म्हणू शकतो. या ठिकाणी खडक स्तर हा खाली सरकत आहे. खाली सरकल्याने झालेल्या विभंगाला आपण सामान्य विभंग असं म्हणत असतो. या सामान्य विभंग प्रतलामध्ये खडक स्तर खाली सरकलेला असतो हा मुख्य भाग आहे आणि याचं विभंग प्रतल आकाशाभिमुख असतं. दुसरा जो काही भाग आहे विभंगाचा तो म्हणजे वृत्तम विभंग. यालाच आपण विरुद्ध विभंग असं देखील म्हणत असतो. या विरुद्ध विभंगामध्ये खडकाचा एक भाग नैसर्गिक स्थितीपेक्षा वर उचलला गेलेला असतो. या वर उचलल्या गेलेल्या विभंग प्रतलाला किंवा विभंग प्रकाराला आपण वृत्तम विभंग असं म्हणत असतो. यामध्ये विभंग प्रतल जे आहे हे भूमी अभिमुख असते. या आकृतीमध्ये देखील आपल्याला वृत्तम विभंगाची प्रक्रिया कशा स्वरूपाची आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हा जो काही आकृतीचा भाग दिसतो आहे हा एक मोठा खडक स्तर आहे किंवा भूपट्ट आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया. या ठिकाणी एकमेकाच्या दिशेने दाब निर्माण झालेला आहे. या दाबामुळे या ठिकाणी खडकांना वळ्या न पडतात तडे पडलेले आहेत आणि या दाबामुळे वळ्या पडल्या नाही, तडे पडलेले आहे, विभंग तयार झालेला आहे. आणि या विभंगामुळे नैसर्गिक स्थितीपेक्षा खडकाचा कुठला तरी एक स्तर हा वर उचलला जातो आहे. हा वर उचलला गेलेला जो काही स्तर आहे यामुळे या विभंग प्रतलाला आपण वृत्तम विभंग किंवा विरुद्ध विभंग असं म्हणत असतो. या ठिकाणी
खडक स्तर हा वर उचलला गेलेला आहे. हा भाग तुमच्या लक्षात येणे गरजेचा आहे. विभंग प्रकाराचा जो काही तिसरा भाग आहे तो म्हणजे कातर विभंग. या कातर विभंगामध्ये कुठल्याही प्रकारे खडक स्तरामध्ये ऊर्ध्व किंवा अधोगामी दिशेने हालचाल होत नाही. म्हणजे वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने या ठिकाणी हालचाल होत नसते. या ठिकाणी जी काही हालचाल आहे ही हालचाल क्षितिज समांतर दिशेने झालेली असते. ही क्षितिज समांतर हालचाल कशी होते ही खालील आकृतीच्या साहाय्याने आपण समजून घेऊया. हा एक खडक स्तर आहे किंवा मोठे भूपट्ट आहे आणि या ठिकाणी जे काही हालचाल आहे, भूपट्टाची हालचाल किंवा दाब निर्माण करणारे जे काही बल आहेत, ताण निर्माण करणारे जे काही बल आहेत, हे मागच्या पुढच्या दिशेने म्हणजे क्षितिज समांतर दिशेने यांची हालचाल होत आहे. बाणाची दिशा त्या ठिकाणी आपल्याला ही हालचाल कशा दिशेने होत असावी हे स्पष्ट करत आहे. आणि यामुळे या क्षितिज समांतर हालचालीमुळे विभंग निर्माण होतो. आणि हा जो काही विभंग आहे हा विभंग आपल्याला या ठिकाणी क्षितिज समांतर हालचाल कशी तयार होत असावी याचं प्रतीक दर्शवत आहे. या ठिकाणी जो काही हालचाल आहे मागच्या पुढच्या दिशेने होते आहे. कुठलाही एक स्तर या ठिकाणी मागे पुढे सरकू शकतो. विभंग स्तर अशा पद्धतीने हा कातर विभंग आपल्याला लक्षात येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे बघा, कातर विभंगामध्ये कुठला तरी एक स्तर मागच्या किंवा पुढच्या दिशेने सरकत आहे. विभंग प्रतलामध्ये आपल्याला चौथा जो काही प्रकार आहे तो म्हणजे प्रणोद विभंगाचा. या प्रणोद विभंगामध्ये खडकाचा किंवा विभंग प्रतलाचा एका बाजूचा भाग सुटा होऊन तो पुढच्या बाजूवर येऊन पडतो. अशा वेळी अशा विभंगाची म्हणजे प्रणोद विभंगाची निर्मिती होत असते. प्रणोद विभंगामध्ये 45 अंशापेक्षाचा कोन प्रतलाचा कोन असतो. खालील आकृतीच्या साहाय्याने आपल्याला प्रणोद विभंग समजून घेता येईल. या ठिकाणी हा एक भूपट्ट किंवा खडकाचा स्तर आहे असं आपण गृहीत धरू आणि या ठिकाणी जे काही दाब निर्माण करणारे किंवा ताण निर्माण करणारे जे काही बल आहेत हे दाब निर्माण करणारे ताण निर्माण करणारे बल वेगवेगळ्या दिशेने ताण किंवा दाब निर्माण करतात. त्यामुळे विभंग हा तिरप्या स्वरूपामध्ये तयार होतो आणि त्यामुळे एक स्तर दुसऱ्या खडक स्तरावर येतो किंवा एक स्तर दुसऱ्या खडक स्तराच्या खाली सरकतो. एक स्तर दुसऱ्या खडक स्तराच्या वर सरकण्यामुळे हा प्रणोद विभंग निर्माण होत असतो. या आकृतीत आपल्याला स्पष्टपणे एक स्तर दुसऱ्या स्तरावर येत असल्याचं लक्षात येतं. विभंगामुळे आपल्याला अशा प्रकारचा हा जो काही भाग आहे हा भाग या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात येत आहे. विभंगांचे हे 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याचबरोबर विभंगांच्या संदर्भात विभंगांमुळे काही भूरूपे सुद्धा तयार होतात. हे कोणकोणत्या प्रकारची भूरूपे आहेत यांचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, विभंगांमुळे सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे किंवा भूरूप आहे ते गटपर्वताचं निर्माण होतं. या प्रकरणात आपण अनेक वेळेला विभंगांमुळे गटपर्वत निर्माण होतात यावर चर्चा केलेली आहे. पण त्यांची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होते हे आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. कठीण खडकांमध्ये ज्या वेळेला ऊर्जा लहरी एकमेकांकडे येतात आणि त्या एकमेकांकडे आल्यामुळे दाब पडून विभंगांची निर्मिती होते. दाब पडल्यामुळे 2 समांतर विभंगांमध्ये भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा तो ठोकल्यासारखा दिसतो आणि या ठोकल्यासारख्या दिसणाऱ्या भागाला आपण ठोकळा किंवा गटपर्वत असं म्हणत असतो. गटपर्वतामध्ये 2 विभंग तयार झालेले असतात किंवा गटपर्वत निर्माण होण्यासाठी 2 विभंग निर्माण झालेले असतात. हा भाग आपल्या लक्षात येणे गरजेचं आहे. खालील आकृतीच्या साहाय्याने आपण गटपर्वताची निर्मिती कशी होते, ती प्रक्रिया कशा स्वरूपात असते त्याचा देखील अंदाज घेणार आहोत. गटपर्वतामध्ये दाब एकमेकांच्या दिशेने तयार झालेला असतो. केंद्रीय बल आपण त्याला म्हणत असतो. या केंद्रीय बलामुळे खडक स्तरामध्ये 2 ठिकाणी विभंग निर्माण होतात किंवा अनेक ठिकाणी विभंग निर्माण होतात असं म्हणू. आणि या 2 विभंगांच्या दरम्यानचा जो काही भूभाग आहे, खडक स्तर आहे किंवा भूपट्ट आहे, हे भूपट्ट वरच्या दिशेने म्हणजे ऊर्ध्वगामी दिशेने हालचाल करू लागतं.
आणि तो भाग ठोकल्यासारखा दिसू लागतो, वर आलेला भाग ठोकल्यासारखा दिसू लागतो, यालाच आपण गटपर्वत असं म्हणत असतो. गटपर्वतात मधला जो काही भाग आहे हा भाग वर आल्यावर ठोकल्यासारखा दिसतो किंवा गटासारखा दिसतो, त्यालाच आपण गटपर्वत म्हणतो. ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असते. याला लाखो हजारो वर्षांचा कालावधी लागू शकतो. या ठिकाणी आपण तुमच्या ते लक्षात यावं यासाठी पुन्हा पुन्हा ते दर्शवत आहोत. पण ते एकाच दिशेने गटपर्वताची हालचाल झाल्यामुळे, वर भाग आल्यामुळे या ठिकाणी गटपर्वतांची निर्मिती अशा प्रकारे होत असावी अशी आपण कल्पना करू शकू. गटपर्वताची प्रक्रिया फक्त मधलाच भाग वर आल्याने होते असं नाही, तर दुसऱ्या एका प्रकाराद्वारे सुद्धा गटपर्वताची प्रक्रिया घडत असते. दोन विभंगांच्या दरम्यानचा भाग स्थिर राहिल्याने आणि दोन्ही आजूबाजूचे भाग खाली खचल्याने देखील गटपर्वतांची निर्मिती होते. या आकृतीच्या साहाय्याने आपण दुसरी जी काही गटपर्वताची प्रक्रिया आहे, निर्मितीची प्रक्रिया आहे, ती थोडक्यात लक्षात घेऊया. या ठिकाणी आजूबाजूचे जे काही भाग आहेत ते खाली खचत आहेत आणि त्यामुळे गटपर्वताची निर्मिती भू आकार तयार होतो आहे. गटपर्वतासारखा हा आकार तयार होतो, याला आपण गटपर्वत म्हणतो. या ठिकाणी विभंग तयार झालेले आहेत दोन, आणि त्या विभंगांच्या आजूबाजूचे जे काही भाग आहे ते खाली सरकलेले आहे. मधला भाग तसाच स्थिर राहिलेला आहे. बघा, मधला भाग स्थिर आहे आणि आजूबाजूचे भाग खाली सरकलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गटपर्वताची निर्मिती झालेली आहे. म्हणजे गटपर्वत दोन प्रकारे तयार होतो. एक मधला भाग वर उचलल्या गेल्यामुळे, आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे आजूबाजूचे दोन भाग खाली खचल्यामुळे. अशा दोन्ही पद्धतीने गटपर्वताची निर्मिती होत असते. गटपर्वताच्या संदर्भात आणखी आपल्याला दोन गोष्टी सांगता येतील. गटपर्वताचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र स्वरूपाचे असतात. बाणाच्या ठिकाणी तुम्हाला गटपर्वताचे जे काही उतार आहेत हे उतार तीव्र स्वरूपाचे दिसत आहेत. दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. हा भाग या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर दुसरं काही वैशिष्ट्य गटपर्वताचं ते म्हणजे गटपर्वताचा माथा जो आहे तो सपाट असतो. सुरुवातीच्या काळात या माथ्यावर शिखरे नसतात. माथा सपाट आणि सुरुवातीवर त्याचे शिखरे नसतात. भारताच्या संदर्भात गटपर्वताचं मुख्य उदाहरण म्हणजे भारतातील मेघालय पठार हे गटपर्वताचं उदाहरण आहे. त्याचबरोबर सातपुडा पर्वत हे देखील गटपर्वताचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. गटपर्वतानंतर जे काही दुसरं भूरूप आहे, विभंगामुळे निर्माण होणारं दुसरं भूरूप, ते म्हणजे खचदरी आहे. या खचदरी प्रक्रियेची सुद्धा आपण प्रक्रिया कशी होत असावी त्याचा अंदाज या ठिकाणी घेऊ शकतो. भूकवचातील दोन सलग विभंगादरम्यानचा भागावर ताण निर्माण झाल्यामुळे काही भाग खाली खचतो आणि अशा खचलेल्या भागाला आपण खचदरी म्हणत असतो. बघा मित्रांनो, याच प्रकरणाच्या पहिल्या भागात पहिल्याच पानावर आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या होत्या, 4 चित्र दिलेले होते. या 4 चित्रांमध्ये चौथ्या क्रमांकाचं जे काही चित्र होतं, ज्यामध्ये एक भाग खाली खचलेला आपल्याला दिसत होता, मधला भाग, तो खचदरीचा भाग होता. खचदरी या भूरूपाच्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. ती खचदरी कशी निर्माण झालेली असावी त्याचा अंदाज या ठिकाणी आपण या खालील आकृतीमध्ये घेऊ. या ठिकाणी भूकवचाचा जो काही भाग आहे, विभंग तयार होतात, 2 विभंग तयार होतात आणि एक भाग खाली खचतो आणि या खाली खचलेल्या भागाला आपण खचदरी असं म्हणत असतो. या खचदरी प्रकारामध्ये आपल्याला एक भाग खाली खचलेला स्पष्टपणे लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, बाणाच्या ठिकाणी आपल्याला खचदरी हे भूरूप स्पष्टपणे तयार झाल्याचं लक्षात येतो. हा आढावा आहे. एक अशा प्रकारची प्रक्रिया निर्माण होत असावी असा आपण या ठिकाणी अंदाज घेत आहोत. आकृतीद्वारे हे अंदाज आहेत. खचदरीचे जे काही उतार आहेत किंवा कडा आहेत या तीव्र असतात. त्याचबरोबर याचं उदाहरण द्यायचं झाल्यास आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली आणि भारताच्या संदर्भातील भारतातील नर्मदा नदी आणि तापी नदी या नद्यांच्या दऱ्या या खचदरीचं उदाहरण आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भूकंप प्रक्रिया समजून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास नक्की आमच्या जिओ हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्राध्यापक मनोज देशमुख पुढचा व्हिडिओ घेऊन आपल्यासाठी लवकरच येणार आहे. धन्यवाद.